प्रत्येक महिलेला आवडतं सुंदर दिसायला आणि त्याच सौंदर्याला खुलवते ती म्हणजे एक सुंदर साडी। म्हणूनच कवठे मंकाळमध्ये महांकाली कलेक्शन यांनी सुरू केलेला आहे भव्य असा साडी महोत्सव 2026। 22 मे पासून 14 जून पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चुकवू नका हा खास असा साडी महोत्सव। आजच भेट द्या महांकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे मंकाळ। कवठे महांकाळ मधल्या सर्व महिलांची पहिली पसंत महांकाली कलेक्शन। नमस्कार, के मराठी मध्ये स्वागत आहे। आपण कवठे महांकाळ शहराजवळील झुरेवाडी या गावाजवळ आलेलो आहे। त्या गावाजवळ एक मोठी दुर्घटना काल रात्री 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे। हा कवठे महांकाळवरून झुरेवाडी मार्गे येणारा हा कुच्ची गावाकडे म्हणजे नॅशनल हायवेकडे जाणारा हा रस्ता आहे। या रस्त्यावरून रात्री या गाडीतून प्रशांत जाधव हा तरुण या गाडीतून रानमाळा या हॉटेलकडून रात्री तो येत होता आणि येत असताना इकडून तो आला। त्याच्या पाठीमागे आणखीन एक दुसरी गाडी होती, ती थोडा अंतर मागे पुढे होतं त्या गाडीचं। तर ते ज्यावेळी येत होती त्यावेळी या कॅनलवर आल्यानंतर या ठिकाणावरून ते या बाजूने आले अशी आणि गाडी या बाजूनं वळली अशी। या कॅनलवरून त्यांनी टर्न घेतली ही गाडी। त्या ठिकाणावरून ती गाडी डायरेक्ट कॅनलमध्ये वाहत्या प्रवाहामध्ये ही गाडी पडलेली आहे। त्यामध्ये जवळपास साधारणपणे एक 10 ते 15 फूट खोल हा कॅनल आहे। त्या कॅनलमध्ये वाहत्या प्रवाहामध्ये ही गाडी पडली। त्याच्यामध्ये तो तरुण होता जाधव। तर त्यामधून रात्री त्यानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो दार उघडून गाडीतून बाहेर आला। त्यावेळी त्याच्या समोर किंवा पाठीमागे असं कोणतरी दुसरी गाडी होती, त्यानं त्याला हाक मारली, मला वाचवा, मला वाचवा असा प्रयत्न केला त्यानं। परंतु वाहत्या प्रवाहात मोठा प्रवाह आहे हा। तुम्ही जर कॅनलचं पाणी पाहिलं तर त्याचा प्रवाह अतिशय मोठा आहे। त्याच्यामधून तो वाहत पुढे जात होता। त्यावेळी तो दुसरा तरुण जो होता विशाल माळी असं काहीतरी त्याचं नाव आहे, त्यानं त्याला वाचवायचा प्रयत्न केला। त्यानं असल्या इतक्या अंधारा रात्री त्यानं त्याला पाईप देऊन त्याला वाचवायचा प्रयत्न केला। परंतु साधारणपणे तिथपर्यंत कुठेतरी तो म्हणजे त्यांना दिसला, त्यानंतर तो दिसला नाही। अंधाऱ्या रात्री त्याला तो दिसला नाही। ही गाडी आज सकाळी क्रेन लावून बाहेर काढलेली आहे। त्या गाडीमध्ये जवळपास सगळं पाणी भरलेलं होतं। त्या तरुणाचा शोध सुरू आहे। तसेच आता सांगलीचे स्पेशल रेस्क्यू फोर्स देखील त्या तरुणाच्या शोधासाठी आलेला आहे। नागरिक देखील त्याला शोधतायत, मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही। पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे कॅनलचं पाणी बंद केलेलं आहे। पाठीमागून प्रवाह पूर्णपणे थांबवलेला आहे, परंतु पाणी अद्याप कमी झालेलं नाही। साधारणपणे 2 फूट पाणी हे कमी झालेलं आहे। पाणी कमी व्हायला अजून एक 7 ते 8 तास लागतील पूर्ण पाणी कमी व्हायला। त्याच्यानंतर त्याचा शोध लागेल। त्यासाठी सगळेच नागरिक शोध घेत आहेत। सांगलीचे स्पेशल रेस्क्यू फोर्स या ठिकाणी आलेला आहे त्याचा शोध घेण्यासाठी। जवळपास कवठे महांकाळ शहरातील त्याचे मित्र असतील, झुरेवाडी गावातील नागरिक असतील, तसेच जाधववाडी गावातील नागरिक असतील, त्याचे सहकारी मित्र असतील, त्याचा शोध घेत आहेत। ते शोध घेत संपूर्ण लंगरपेठच्या बोगद्यापर्यंत ते गेलेले आहेत, परंतु अद्याप त्या जाधव या तरुणाचा कुठेही शोध लागलेला नाही। शोध घेण्याचा सर्वजण प्रयत्न करतायत। तसेच त्याचे नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत, मात्र अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही। के मराठी न्यूज साठी खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।